कल्याणला झाला, कल्याणला पण झाला ना, अगोदर झाला नाही, त्या दिवशी काय होतं, शासन आपल्या दारी होतं, तिथं तर 1 लाख लोकांपेक्षा जास्ती लोक होते, आणि नगरला झाला, आणि आता ठाण्यामध्ये आज होतोय. खरं म्हणजे एक उत्साहाचं वातावरण तरुणांमध्ये. मी जरी इथे नसलो तरी मी तिकडून सगळं बघत होतो, कारण सगळी सिस्टीम आता आहे बघायची, त्यामुळे एक उत्साह सगळीकडे चहल-पहल, सगळीकडे तरुणच दिसत होते. युवक युवती नोकऱ्यांसाठी आपापले सर्टिफिकेट्स, आपलं रिझ्यूम, सगळ्या गोष्टी घेऊन या ठिकाणी मी पाहत होतो. फक्त उत्साहाचं नाही तर महाउत्साहाचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे. एकाच वेळी या ठिकाणी रोजगार मेळावा पण, दुसरे पण कार्यक्रम आहेत ना आपले, एकाच वेळी खूप मोठ्या प्रमाणावर आणखी देखील आपले उपक्रम या ठिकाणी होत आहेत. आणि म्हणून महायुतीची महाविकासाकडे होत असलेली वाटचाल आपण इथं पाहतोय. खरं म्हणजे यामध्ये आज नमो महारोजगार मेळावा, जिल्हा परिषदेच्या नवीन कौशल्य, नवीन प्रशासकीय इमारतीचं भूमिपूजन पण आहे. उद्या ठेवलं माझ्याकडे, कसं लिहिलं माझ्याकडे बरं. आणि त्याचबरोबर सामाजिक न्याय भवन ते उद्या, सगळे उद्या आहेत, म्हणजे ते आज, म्हणजे उद्या यायचं नाही, आज आपण शुभेच्छा देऊन जाऊया त्यासाठी. आणि अनेक उपक्रम जे आहेत, कोपरीतील संत गाडगेबाबा स्वच्छ भारत स्किल अकॅडमी आज आहे. अच्छा, खरं म्हणजे त्या स्किल अकॅडमीमधून कितने लोगों को आपण प्रत्येक महिन्यात कमीत कमी 2000 मुलांना ट्रेनिंग आणि नोकऱ्या हे देण्याचा आपला संकल्प आहे. आणि म्हणून आपलं राज्य जे आहे, आपलं राज्य 1.5-2 वर्षामध्ये एवढा आपण निर्णय घेतले, त्यामध्ये सर्वसामान्य सर्व घटक, मग शेतकरी असतील, कष्टकरी, कामगार, माता भगिनी, तरुण, युवा, ज्येष्ठ सगळे लोक आले, उद्योग आलेले आहेत. इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट जे आहेत ते खूप मोठ्या प्रमाणावर आपण करतोय. म्हणजे रस्त्याची कनेक्टिव्हिटी असेल, वॉटर कनेक्टिव्हिटी असेल, एअर कनेक्टिव्हिटी असेल, रेल्वे कनेक्टिव्हिटी असेल, याला आपण प्राधान्य देतोय. आणि यासाठी केंद्र सरकार म्हणजे आदरणीय प्रधानमंत्री महोदय राज्याला खूप मदत करतात. आणि म्हणून हे डबल इंजिनचं सरकार या राज्यामध्ये बुलेट ट्रेनच्या स्पीडने काम करत आहे. आणि म्हणून या डबल इंजिन सरकारचा लोकांना डबल फायदा झाला पाहिजे, अशा प्रकारचा आमचा संकल्प आहे, उद्देश आहे आणि टार्गेट आहे. आणि म्हणून आपण उद्योगधंद्यामध्ये आपण नंबर 1 आहोत. उद्योग मंत्री इकडे आहे. गेल्या 2 वर्षामध्ये आम्ही दावोसला जेव्हा गेलो तेव्हा पहिल्या वर्षी 1,37,000 कोटीचे करारनामे केले. फक्त करारनामे कागदावर नाही, तर 80% त्यातले अंमलबजावणी झाली, इम्प्लिमेंटेशन त्याचं झालं. आणि म्हणून त्यामधून देखील मोठा रोजगार उपलब्ध झाला.